वरडीच्या मशानभूमीत माता रमाईला नेलं आणि चितेवर माता रमाईला झोपवलं आणि बाबासाहेबाच्या हाती अंगार दिली की साहेब माता रमाईला अग्नी द्या. माता रमाई चितेवर झोपलेली, बाबासाहेब रमाईकडे पाहतात. हाती बाबासाहेबाच्या अग्नी की माता रमाईला अग्नी द्यायची आहे. पाहता पाहता बाबासाहेब एकसारखं रमाईला पाहतात आणि काय म्हणतात लक्ष असू द्या माझ्या मायमावल्यांना. ही रमाई तुम्हाला नक्की आवडेल. 27 मेला साल 35 ला निधन रमाचे झाले. 27 मेला साल 35 ला निधन रमाचे झाले. भीमरायाच्या जीवनामध्ये मोठे संकट आले. वरडीच्या त्या मशानात अश्रूने भीम म्हणाले. वरडीच्या त्या मशानात अश्रूने भीम म्हणाले. अग्नी देता तिच्या चितेला रडता रडता बोले. काय बोले? जिने जपले हो माझ्या प्राणाला. जिने जपले हो माझ्या प्राणाला. पैसे जाडू मी या माझ्या रामूला. जिने जपले हो माझ्या प्राणाला. पैसे जाडू मी या माझ्या रामूला. जिने जपले हो माझ्या प्राणाला. पैसे जाडू मी या माझ्या रामूला. माँ कैसी होती है? ज्यांना मायबाप आहे ते आपले मायबाप वृद्धाश्रम मध्ये नेऊन टाकतात. ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. आजची परिस्थिती मांडतो तुमच्या समोर. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती. एक माँ पाली नहीं जाती. जिने जपले हो माझ्या प्राणाला. पैसे जाडू मी या माझ्या रामूला. जिने जपले हो माझ्या प्राणाला. कैसे जाडू मी या माझ्या जो मायबापाची सेवा करेल त्याला जीवनात कमी पडत नाही आणि जो मायबापाची वाक्य करेल आईची शपथ त्याला जीवनात पुरत नाही. त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. कारण मायबाप माँ की गोद धरती से बड़ी और बाप का साया आसमान से बड़ा. ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. आज तुम्हाला कळणार नाही. माझी आई 15 ते 20 वर्षे माझ्या जवळ होती. आता 4-5 महिने झाली अमरावतीला भावाकडे गेली आणि तिथंच आजारी पडली. पाय मोडला, वजन जास्त आहे, वय जास्त आहे आणि जाग्यावर बसली. जेव्हा कार्यक्रमाला निघाली काठी टेकवत टेकवत माझ्या गाडीजवळ यायची कि चाची बोले चूड़ी लाना, बहन बोले चप्पल लाना, सहेली बोले कंगन लाना. एक मेरी माँ ऐसी थी यारो जो मेरे गाड़ी के पास आके कहती थी कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना. माँ कैसी होती है कि प्यार पाने को दुनिया मरती है, प्यार खोने को दुनिया डरती है. ये लेने देने का कोई प्यार नहीं दीदी. सच्चा प्यार सिर्फ माँ बाप करते हैं. सच्चा प्यार सिर्फ माँ बाप करते हैं. वैशालीताई यांच्याकडून 100 रुपये आले. राहुल थोरात, राहुल थोरात मूर्तिजापूर समाज कार्यकर्ता यांच्याकडून 500 रुपयाची भेट. तसेच मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. बड़ों के हिस्से पर
मोठा जेव्हा पैसे देतो ते एक आशीर्वादाच्या रूपामध्ये फार छान वाटते, पण लहान जेव्हा आपल्याला नवाजतो एक वेगळा आनंद होते. माझ्या हर्षलनं मला 500 रुपये दिलेले आहेत. खूप खूप आशीर्वाद त्याला, खूप यशस्वी हो, खूप मोठा हो. आणि आज दिदी संघ वाजवते, उद्या फिल्म सिटी मध्ये वाजव. दीदी घर में छोटी है, दीदी की हिस्से में उसकी माँ आहे. खरंच इमानदारीनं काहीच नव्हतं जवळ, फक्त माय होती. आणि मायमुळं आज माझ्या बंगल्यावर नाव लिहिलेलं आहे, मा मनकरनं प्रसन्न. बरेच कार्यकर्ते येतात आणि मला विचारतात की दीदी तुम्ही एवढ्या मोठ्या भीम्याची वाघीण आणि तुमच्या बंगल्यावर बाहेर लिहिलं आहे मा मनकरनं प्रसन्न, ही कोणची देवी होय? तर मी त्यांना सांगतो की दादा ही ती देवी आहे जिनं हे जग मला दाखवलं, जिने हे दुनिया दाखवलं. माझ्या आईचं नाव आहे मा मनकरना आणि तिचं नाव टाकलं म्हणून इतका सुंदर बंगला दिसतो की येणारा प्रत्येक माणूस म्हणतो की दीदी तुमच्या घरी आलो तर असं वाटते की कोण्या विहारात आलो. क्योंकि चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना. अरे बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे इनकार मत करना, इनकार मत करना. खरंच माय बापाचं करून बघा, आईची शपथ तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जो माय बापाला बेईमान झालं ना, तुमचं इमानदारीच्यानं 2 मजली बिल्डिंग जर तुमचं झोपडं नाही झालं तर मला अधिक तर म्हटल्याशिवाय राहणार. समाजासाठी मी दिन रात्री होतो संघर्षात, माझ्या 200 रुपये दिले. सासू सुनायचे भांडणं होतात, काही काही माथाऱ्या खतरनाक असतात, जुन्या माथाऱ्या. समजून घ्या माय, खरंच इमानदारीनं, कारण तुम्ही सासवा होणार आहोत उद्या. समजून घ्या म्हाताऱ्यांना, जर त्रास देत असतील, तुमचं ऐकत नसतील. जय भीम, जय भीम. अनिता गवई यांच्याकडून 100 रुपये आले. नवीन गोळुंदर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. खूप खूप धन्यवाद. कि बुजुर्गों के बनाए हुए साहिबा को मत छोड़ना, कभी खुशबू के पीछे गुलिस्ता को मत छोड़ना, कहीं ऐसा न हो कि हाथों से जन्नत निकल जाए. सास बहू के झगड़े में माँ बाप को कभी मत छोड़ना, माँ बाप को कभी मत छोड़ना. समाजासाठी मी दिन रात्री होतो संघर्षात, ज्ञान मिळण्या शिक्षण घेण्या जाता परदेशात, कोटीमधून मी जाताना यायची भेटीसाठी, कोटीमध्ये भी म्हणते मी, कोटीमधून मी जाताना यायची भेटीसाठी, हसता हसता निरोप देई समुद्राच्या काठी, सदा लपविले तिने अश्रूला, सदा लपविले तिने अश्रूला, मग कैसे जाडू मी या माझ्या रामूला. कैसे जाडू मी या माझ्या वेळ नाही जास्त म्हणून शॉर्टकट मध्ये रमाई गातो. फक्त एक विषय मला तुम्हाला सांगूसं वाटत आहे. कधी कधी असं वाटते महिला मंडळ खरंच ऐकण्यालायक आहे, खरंच रमाईच्या लेकी आहे, बाबासाहेब रमाईचे लेकरं आहेत, तर विषय सांगूशी वाटते. 2 वर्षाचा मुलगा असताना तिचा बाप मरते त्याचा, आणि एकटी बाई, सर्व तिला घरचे म्हणतात की बाई 2 लेकराचा मुलगा, 2 वर्षाचा मुलगा, याच्यावर तू कशी तुझी जवानी गारद करशील, याला आम्ही वागवतो, तुझं दुसरं लग्न करून देतो. पण आई म्हणते नाही, हाच मालका मुलगा, हेच माझं सर्वस्व, मी दुसरं लग्न करणार नाही. सर्व मागे लागतात लग्न कर, पण दुसरं लग्न करत नाही. लोकांच्याकडे दाळ कांडा शेण गवऱ्या थापून लेकराला लायण्याचं मोठं 9-10 वर्षाचं पोरग होते. गावाच्या शेजारी एका गावात जत्रा भरते, जशी आता एकता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ज्यांनी हा कार्यक्रम घेतला, अशीच एका गावात एक जत्रा भरते आणि त्या जत्रेत काही पोरं जातात. याची पण इच्छा होती मी जत्रेला जावं, पण पैसे कुठून? आईच्या कानी लागते, आई मला पैसे दे ना.
सगळे पोरं जत्रेला चालले. आई मला पण जत्रेला जायचंय. आई विचार करते पैसे कुठून आणू. मग गावच्या सरपंचाकडे जाते. दादा मला 500 रुपये द्या, त्या बदलीत मी तुमच्या घरचं काही काम करेल, नाही तर तुमचा 1-1 रुपया फेडेल. पहिली वेळा पोरानं काहीतरी मागितलं, जर नाही दिलं तर लेकरू नाराज होईल. दादा मला काही करा, 500 रुपये द्या. गावचा सरपंच चांगली बाई राहते, तिला 500 रुपये देते. 500 रुपये घेते बाई, घरी येते पोराला म्हणते, बाळ 500 रुपये घे मा, उद्या जत्रेला जाजू मा, सकाळीच तुला टिफिन बनवून देतो, मस्त मोठ्या मोठ्या आगास पाण्यात बसजो मा, याटोनं जाजो याटोनं येजो मा. 500 रुपये देते. सकाळी आई 4 वाजता उठते. पोरं ग पहिल्या वेळा आईला सोडून चाललं, हे कापू दे ते कापू दे, पोराला हे करून देतो ते करून देतो. कापता कापता आईचा हात सरकन कापते, रक्ताची धार लागते. आई विचार करते, जर कापलेला हात माझ्या पोराला दिसला तर माझं पोरग जत्रेला जाणार नाही, म्हणून आई तो हात लपून ठेवते. हाताला कपडा गुंडते, एका हातानं कसा बसा डबा करून देते. पोराला डबा देते, याटोत बसून देते, मुलगा जाते. पाहता पाहता संध्याकाळ होते. सगळ्यांचे पोरं येतात, तिचा मुलगा येत नाही. याला विचारते, दादा माझा मुलगा दिसला का. त्याला विचारते, दादा माझा मुलगा दिसला का. कोणीच सांगत नाही. आई जोरात हंबळला फोडते, बाळ अरे 2 वर्षाचा होता तुझा बाप मेला, माझं रक्त पाजून मी तुला लायण्याचं मोठं केलं रे. जर आज तू मला सोडून गेला तर ही आई कोणाच्या भरोशावर जगेल रे. अरे सर्व मला म्हणत होते की लग्न कर, पण मी लग्न नाही केलं बाळ. आणि आज तू जर सोडून गेला तर ही आई पोरकी होईल रे. हे आईला सोडून जाऊ नको बाळ. त्या रस्त्यानं बाळ गेलं, त्या रस्त्यानं आई धावत चालली. माझं बाळ कुठे गेलं याला विचारत आहे, त्याला विचारत आहे. तर रात्रीचा समय एका त्याच रस्त्याने एक पावल्याने एक कोणीतरी चाऊल ऐकू आली. जशी चाऊल आली आई धावत गेली आणि पाहते तो समोर मुलगा. जसा मुलगा दिसला असा आईनं मिठी मारली आणि बोलली, बाळ तुला काय इतका वेळ झाला रे. अरे मी तुला 500 रुपये दिले होते, सगळ्यांचे पोरं याटून आले, तू का पायी आला मा. मुलगा गप्प होता. आई जोऱ्यात रडत आहे, बाळ ही आई जगणार नाही रे तुझ्याशिवाय. तेव्हा बाळ म्हणते, आई तू मला 500 रुपये दिले. इकून जाता जाता 50 रुपये ऑटोवाल्यानं घेतली आई. 450 माझ्याजवळ वाचले. मी तिथं विचारलं की इथं कुठे डॉक्टर आहे का. मला एका माणसानं सांगितलं जत्रेपासून 1 किलोमीटर डॉक्टर आहे. मी 1 किलोमीटर पायी गेलो आई, आणि त्या डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर साहेब माझ्या आईचा हात कापला, माझ्या आईसाठी मला काहीतरी औषध द्या. माझ्या आईचा हात कापला, माझ्या आईच्या हातासाठी काहीतरी औषध द्या. त्या डॉक्टरांनी मला औषध लिहून दिली आई. 200 रुपये फी घेतली आणि 250 रुपयाची औषध लिहून दिली. आणि 250 रुपयाची तुझी औषध आणली, पूर्ण 500 गेली आई. तिकीटला पैसे वाचले नाही म्हणून मी पायी आलो ग आई, म्हणून मी पायी आलो. म्हणून मला वेळ झाला आई, मला माफ कर. म्हणून मला वेळ झाला आई, मला माफ कर. तेव्हा हे स्वप्न माता रमाईनं बघितलं होतं की माझ्या साहेबांनी एवढं मोठं केलं. माझ्या समाजासाठी एक तरी लेकरू असं निघेल की माझ्या साहेबाचं नाव चालवेल. पण सगळे हरामखोर निघाले आणि मनुवाद्याचे जाऊन चाटत बसले. एक सुद्धा बाबासाहेबाचं नाव चालवणारा निघाला नाही. विचार करा, एक आई फक्त लाईनाचं मोठं 10 वर्षाचं लेकरू करते, तर त्या लेकरापासून ही अपेक्षा ठेवते, अरे आमच्या 7 पिढ्या ज्यानं नरकातून बाहेर काढल्या त्या माय बापालाही आमच्यापासून काही ना काही अपेक्षा असेल की नसेल. पण एकही हरामखोर निघाला नाही. सगळे मनुवाद्याचे पाय जाऊन चाटत बसले. एकही बाबासाहेबाचा असा खंबीर नेतृत्व नाही की समोर येईल आणि बाबासाहेबाचं नाव चालवेल. विचार करा तुम्ही. आमचे पॅट मास्टर शान पाटील, ज्याला मी हितेश म्हणतो, त्या माझ्या लहान भावानी सुद्धा लेकरांनी मला 500 रुपयाची भेट दिली. खरंच खूप खूप धन्यवाद. कारण ज्यांना मायबापाची कदर आहे, सांगायचा विषय नाही. माझा हितेश एकटाच आहे आई वडिलाला, आणि त्याची आई खूप आजारी होती. एवढा स्वाभिमानी पोरगा आहे. आता भगवंतानं त्याची खूप चांगली कंडिशन केली, कारण त्याच्यासारखा पॅटवाला आमच्या विदर्भात नाही सध्या. पण मायबापासाठी आजही बरबाद व्हायला तयार आहे. आई भरती झाली आणि मला फोन आला की दीदी आईला ऍडमिट केलं आणि खूप खर्च आलं, 50-60 हजार रुपये. आणि मी तो लावला. आई दीदी काही कमी पडले. लेकरू स्वतःवर कोणती गोष्ट आली, लेकरासाठी आली, बायकोसाठी आली तर झुकणार नाही. पण माय बापासाठी जो झुकतो त्याला
भगवंत कधीच झुकवत नाही बांधवांनो, त्याला भगवंत कधीच झुकवत नाही. आणि जो मायबापाचा करेल त्याच्या मारीला कळत चढल्याशिवाय राहत नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून मायबापाचं करा. मायबापाला, कारण देव कुठं आहे मी पाहिलं नाही, पण मायबापाच्या रूपात मी माझ्या घरात देव बघितला, खरं सांगतो तुम्हाला. कारण प्रत्येक वेळेस आम्ही बापाला बदनाम करतो, बापासारखा देव माणूस नाही इमानदारीच्यानं. आम्ही हमेशा काही करू नको नाही तर पप्पा मारेल, तिथं जाऊ नको नाही तर पप्पा मारेल, उगीच आम्ही बापाला बदनाम करतो. बापासारखा देव माणूस नाही. प्रत्येक गाडीवर लिहिलेले असते माँ की दुआ, पण कोण्याच गाडीवर लिहिलेले नसते बाप की दुआ. माँ तुझा आशीर्वाद, आई तुझा आशीर्वाद प्रत्येक गाडीवर असते, पण कोण्याच गाडीवर बाबा तुझा आशीर्वाद असं लिहिलेलं नसते. म्हणून जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. कारण माझ्या पार्टीत हे बाप आहेत, हे बा बँकीवाले बाप, 2 पोरं आहेत, इमानदारीच्यानं गव्हर्नमेंट सर्वंट आहे, पण आमच्या सोबत असते. आम्ही कधी कधी हसतो त्यांना, दिवसभर नुसतं लेकरं बेटा खाना खाया, बेटा क्या किया. बाप कसा असतो, कारण आई रडून दाखवते. दुधाचा गिलास आई गरम करून देताना दिसते, पण त्या दुधाच्या पाकिटासाठी पैसे नसेल तर दुकानदाराकडे उधार आणण्यासाठी सकाळी 5 वाजतापासून तिथं पवनी झाली पाहिजे म्हणून बसते. तो बाप मात्र लेकराला दिसत नाही. बाप कसा असतो, जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. आमचे कॅमेरेवाले मिलिंद भाऊ बाप, हे माझ्यासोबत 2 पोरीचा बाप, 2 भीमराजच्या बेट्या. हे बा आता माझ्या हितेशला पण दुसरी पोरगीच होते, तुला भीमराज की बेटीच होते, टेन्शन घेऊ नको तू. म्हणून म्हणतो की जो बिना आवाज बिना आंसू का रोता है वो बाप होता है. जो बच्चों के किस्मत के छेद अपने बयान में पहनता है वो बाप होता है. माँ रखती है 9 महीने कोख में, पर जो 9 महीने अपने दिमाग में ढोलता है वो बाप होता है. घर में जब सबके जूते आते हैं बाप के तलवे खींच जाते हैं. जो अपने आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है. बाप रखवाला होता है, बाप निवाला होता है. बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है. बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है. बाप कहता नहीं करता है, बाप कहता नहीं करता है. और जब बाप समझ में आए तो बाप इस दुनिया में रहता नहीं है, बाप इस दुनिया में रहता नहीं. जीने जपूले हो बाबासाहेब गायकर. शिक्षणाला मिळेल पैसा मलाच होई थोडा, एवढ्या गडबडनं रमाई गाणं होत नाही. खूप काही गायचं होतं मला, पण काय वेळेचं भान ठेवावं लागेल, कारण आम्ही कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही, कारण आमच्या बापाचा कायदा आहे, आम्ही उल्लंघन करू शकत नाही. शिक्षणाला